साल होतो 2014. तमिळनाडूतल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. माझ्यातील लेखक मेलाय आणि तो देव नाहीये, त्यामुळे आता तो परतणार नाहीये. हे कुणा एका साध्या माणसाने कंटाळून लिहिलेलं वाक्य नव्हतं. एका लेखकाने स्वतःचा अंत्यविधी केला होता आणि याला कारण ठरलं त्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक. त्या पुस्तकामुळे त्या लेखकाच्या घरावर हल्ले झाले, त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याची पुस्तकं जाळली गेली आणि तो लेखक इतका खचला की त्याने लिहिणंच सोडून दिलं. पण ते असं कोणतं पुस्तक होतं आणि त्यात असं काय लिहिलं होतं की त्यामुळे एका माणसाला स्वतःमधला लेखकच मारावा लागला? याच लेखकाबद्दल आणि त्याच्या कादंबरीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर एक जोडपं असतं, त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं, सुखाचा संसार चालू असतो, पण त्यांचं एकच दुखणं असतं की त्यांना मूल होत नाहीये. समाज, नातेवाईक त्यांना सतत टोचून बोलत असतात. कंटाळून ते जोडपं देवाला नवस करतं, पण त्यानेही काहीच होत नाही. आणि मग त्यांना एका अतिशय विचित्र प्रथेबद्दल समजतं आणि त्या प्रथेमुळे एका प्रेमळ जोडप्याचं आयुष्य कायमचं बदलून जातं. या कादंबरीतील गोष्ट आहे तमिळनाडूच्या तिरुचेंगोड या गावातली. इथे अर्धनारीश्वराचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. अर्धनारीश्वर म्हणजे अर्धा शिव आणि अर्धी पार्वती, दोघं एकाच देहात वसलेले आहेत. दरवर्षी पोंगल नंतर 14व्या दिवशी या मंदिरात एक मोठा उत्सव होतो आणि या उत्सवाच्या शेवटच्या रात्री एक प्रथा पाळली जाते. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ही प्रथा खरोखरच अस्तित्वात होती की नाही याबद्दल वाद आहेत, पण मुरुगन यांनी सांगितलं की त्यांनी जुन्या लोकांकडून ऐकलेल्या कहाण्यांवरच हे कथानक आधारित आहे आणि याच प्रथेभोवती ही संपूर्ण गोष्ट फिरते. मुरुगन यांनी मूळ तमिळमध्ये माधोरू बागन या नावाने लिहिलेलं हे पुस्तक 2010 साली प्रकाशित झालं. हे पुस्तक सुरुवातीला तमिळ भाषेतच उपलब्ध होतं, पण 2014 साली या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आल्यावर पुस्तक जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि मग वादाला सुरुवात झाली. तिरुचेंगोडमधील विविध हिंदू संघटनांनी हे पुस्तक जाळलं. मुरुगन यांना धमक्या आल्या, त्यांच्या घरावर हल्ले झाले, त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी झाल्या आणि गावकऱ्यांनी बैठक घेऊन त्यांना माफी मागायला लावली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी झाली, कारण काही लोकांना वाटलं की हा हिंदू धर्माचा अपमान आहे. पण मुरुगन यांनी त्यावर स्पष्ट केलं होतं की मी एका लोकपरंपरेची कहाणी सांगतोय. ती परंपरा खरी होती की खोटी हे सांगणं काम माझं नाहीये, तो निर्णय वाचकाचा आहे. पेरुमल मुरुगन हे तमिळ साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचे साहित्यिक आहेत. तमिळ साहित्याप्रमाणे ते लोकसंस्कृतीचेही गाढे अभ्यासक आहेत. या सर्व प्रकाराने मुरुगन इतके खचले की त्यांनी फेसबुकवर लिहिलं की लेखक पेरुमल मुरुगन आता मेला आहे आणि तो देव नाहीये, त्यामुळे तो आता परतणार नाहीये. आणि त्यांनी त्यांची सगळी पुस्तकं बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण 2016 साली मद्रास उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. न्यायाधीश म्हणाले की एखाद्या पुस्तकाने आपल्या भावना दुखावल्या म्हणून त्यावर बंदी घालता येत नाही. लेखकाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मुरुगन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली गेली. या निकालानंतर मुरुगन पुन्हा लिहायला लागले आणि त्यांनी म्हटलं की न्यायालयामुळे माझा पुनर्जन्मच झाला आहे. आजच्या आपल्या पुस्तक परिचयात आपण जाणून घेणार आहोत तमिळ साहित्यात वादळ निर्माण करणाऱ्या वन पार्ट वुमन या पुस्तकाबद्दल. या कादंबरीतल्या गोष्टीचा नायक आहे कली, एक साधा कष्टाळू शेतकरी. त्याचा त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे. तो एक संवेदनशील आणि विचारी माणूस आहे, पण मूल न होण्याचं दुःख त्याला आतून खात असतं. समाजाचे टोमणे सहन करत तो आपला दिवस ढकलत असतो. या कलीची बायको आहे पोन्ना. तीही कलीसारखीच प्रेमळ आणि समजूतदार आहे, पण स्त्री म्हणून समाजाचा दबाव तिच्यावर सर्वात जास्त आहे आणि वांझ म्हणून हिणवलं जाणं ती सतत सहन करत असते. मूल होण्यासाठी देवाला नवस असो, उपास तापास असो, जंगली औषधं असोत किंवा तीर्थयात्रा असोत, ती कुठलाही उपाय करायला तयार असते. कली आणि पोन्ना यांचं नातं या कादंबरीचा आत्मा आहे. त्यांचं प्रेम, एकमेकांचं दुःख सहन करणं हे वाचताना भावुक व्हायला होतं. या कथेतली कलीची आई आणि पोन्नाची आई या दोघींनाही आपल्या जावयाबद्दल किंवा सुनेबद्दल कोणतीही तक्रार नसते, पण मूल न होण्याचं दुःख मात्र सर्वांना जड जात असतं. या कथेची सुरुवात होते कली आणि पोन्नाच्या रोजच्या आयुष्यातून. शेत, घर, नातेवाईक, सण सगळं व्यवस्थित चालू असतं. त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत, पण अजूनही मूल नाहीये. यावरून गावात प्रत्येक जण त्यांना विचारत असतो, टोचत असतो. लोक आपल्याला नपुंसक म्हणतात असं कलीला कळतं तेव्हा त्याचा संताप उफाळतो, पण पोन्ना त्याला सावरते. कली आणि पोन्नाचा धीर खचत चाललेला असतो आणि बाकीचेही चिंतेत बुडत असतात. आणि मग येतो तो क्षण. पोन्नाचा भाऊ मुत्तू उत्सवाच्या रात्री पोन्नाला मंदिरात पाठवण्याची योजना आखतो. या उत्सवाच्या प्रथेनुसार या उत्सवाच्या रात्री तिथे आलेल्या कोणत्याही पुरुषाशी स्त्रीने शरीर संबंध ठेवणं हे पवित्र मानलं जातं. ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्या स्त्रिया उत्सवासाठी आलेल्या कोणत्याही पुरुषाशी शरीर संबंध ठेवू शकतात.
आणि त्यातून जन्मणारं मूल हे देवाचं मानलं जातं. त्यामुळे ती रात्र देवाची रात्र आहे. त्या रात्री जे होईल ते पाप नसतं असं सांगून पोन्नाचा भाऊ कलीला होकारासाठी तयार करत असतो आणि इथूनच पुस्तकाच्या खऱ्या कथेची सुरुवात होते. कली आणि पोन्नामध्ये अव्यक्त वेदनादायी संवाद सुरू होतो. कोणीही एकमेकांना थेट काही बोलत नाही, पण आतल्या आत तणावाची धग दोघांनाही जाणवत असते. कलीच्या मनात काय चालू असतं, त्याचा अहंकार, त्याचं प्रेम, त्याची असहाय्यता, या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. तो या सर्वाला तयार होतो का? पोन्ना त्या उत्सवात जाते का? या सर्वांची उत्तरं मी दिली तर पुस्तक वाचण्यातली तुमची मजाच निघून जाईल. पण एवढंच सांगतो की पुस्तकाचा शेवट वाचताना तुमच्या मनात अनेक प्रश्न उठतील आणि ते प्रश्न बराच काळ तुमचा पाठलाग करत राहतील. आजही आपल्या भारतात निपुत्रिक जोडप्यावर किती दबाव असतो हे आपल्याला माहीत आहेच. फक्त स्त्रीलाच नाही तर पुरुषालाही हे दुखणं किती खोलवर त्रास देतं हे मुरुगन अत्यंत संवेदनशीलपणे मांडतात. या उत्सवाची प्रथा म्हणजे एका अर्थाने स्त्रीच्या शरीराबाबत समाजाने स्वतःच ठरवलेला निर्णय आहे आणि हे सर्व मुरुगन टीका म्हणून नाही तर वास्तव म्हणून मांडतात. आणि हे बरोबर आहे का चूक ते ठरवण्याचा निर्णय वाचकांवर सोडतात. कली आणि पोन्ना यांचं प्रेम इतकं आर्त आहे की त्यापुढे सगळ्या प्रथा, परंपरा, समाज सगळं फिकं वाटतं. पण समाज आणि परंपरा त्याच प्रेमाला तोडायला निघालेले दिसतात. या जोडप्याची कहाणी आपल्या समाजाचा आरसा आहे. मूल न होणाऱ्या जोडप्यावर आपला समाज कसा दबाव टाकतो, स्त्रीच्या शरीराबद्दल आपल्या कल्पना काय आहेत, जाती धर्मातील चुकींच्या प्रथांमुळे माणूस कसा पिळवटून निघतो, हे सगळं मुरुगन यांनी अत्यंत संवेदनशीलतेने मांडलं आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर मी वाचलंय. अनिरुद्धन वासुदेवन यांनी सोप्या इंग्रजीत भाषांतर केलंय, त्यामुळे वाचताना काहीच अडचण येत नाही. आणि मूळ तमिळमधील काही गोष्टी, शब्द अनुवादकाने स्पष्ट केल्याने स्थानिक संस्कृती आणि प्रथा यांना समजून घेऊन आपल्याला त्यातल्या गोष्टींशी समरस होता येतं. मानवी आयुष्यातल्या भावभावना गुंतागुंत अनुभवायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा. आणि या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीचे मुरुगन यांनी 2 सिक्वेल लिहिलेले आहेत आणि त्यापैकी एक गोष्ट पोन्नाचा दृष्टिकोन सांगते तर दुसरी कलीचा. त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन. तुम्हाला हा पुस्तक परिचय कसा वाटला आणि तुम्ही पेरुमल मुरुगन यांची कोणती पुस्तकं वाचली आहात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.